प्रति दिवसाला 6 ते 7 आत्महत्या या देशामध्ये आज होतात आणि हे सरकार धुडकून बघायला तयार नाही. या देशामध्ये एकेकाळी अन्नधान्य आपण परदेशात आयात करतो, पण वाहतदार पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी, वेस्टर्न यूपीच्या शेतकऱ्यांनी, मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी देशाची गरज भागवायला आवश्यक असेल इतकं धान्य पिकवलं आणि देशाची गरज भागवली. आज हा देश या संदर्भात संपन्न झाला, पण दुसऱ्या बाजूने तो शेतकरी मात्र संकटात आहे. 1 वर्ष दिल्लीच्या दारावर पंजाब आणि हरियाणाचे काही हजार शेतकरी 1 वर्ष धरणं धरतात. धरणं धरतात, अनेक आंदोलनं आपण पाहतो, पण 1 वर्षभर कुटुंबातले सगळे लोक दिल्लीच्या सीमेवर उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी आपलं मत मांडण्यासाठी बसतात आणि हे सरकार त्या संबंधी धुडकूनसुद्धा बघत नाही. आज पुन्हा एकदा ते आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं आणि म्हणून ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना या काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्याच्या, या देशाची भूकेची गरज भागवणाऱ्या शेतकऱ्याच्या हिताच्या संबंधीची काळजी नसेल तर आपल्याला सामुदायिक शक्ती करावं लागेल आणि या लोकांना जसं शेतामध्ये पीक घेतल्याच्या नंतर तण वाढतं, गवत वाढतं, ते जसं काढतो आपण उपटून फेकतो, तसं या सरकारला आणि या राज्यकर्त्यांना फेकायचं. हीच अवस्था बघा, हीच अवस्था. आज बेकारीच्याबद्दल केंद्र सरकारने अनेक धोरणं जाहीर केली. त्यांचं एक वैशिष्ट्य मोदीची गॅरंटी. ही गॅरंटी असते, चेक गॅरंटीच आहे, फक्त त्याच्यावर तारीख लिहिलेली असते आणि त्यावर तो चेक काय होतो त्याच्या कोणाची खात्री नाही. आज आपण बघतो गॅरंटी म्हणून अनेक आश्वासनं दिली, पण त्याची आश्वासनं पूर्ण होत नाही. अलीकडच्या काळामध्ये काय नक्की या सरकारने केलं? आज हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, अटल बिहारी वाजपेयी असोत, या सगळ्यांनी राज्य आणि केंद्र यांच्यात समन्वय साधला, राज्याच्या अधिकाराचा सन्मान केला. आजचे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा सन्मान त्या ठिकाणी होता. आज मोदींच्या राज्यामध्ये राज्याच्यामध्ये राज्य सरकारच्याबद्दल त्यांची भूमिका अतिशय असहकार्याची आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांचे अनेक प्रश्न शिल्लक आपण बघतो. अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडले पाहिजेत याची भाषणं केली जातात.